तुम्हाला असं वाटतं का की प्रेम झालं म्हणजे गोष्ट संपली आणि मला आयुष्यभरासाठीचा माणूस मिळाला? मग ही रील खास तुमच्यासाठी आहे. हे बघा, आपण प्रेमात पडतो, आता प्रेम होणं ही नॅचरल गोष्ट आहे, रासायनिक आणि भावनिक रिॲक्शन. पण आपण काय करतो, प्रेम झालं म्हणजे फायनल वर्डिक्ट, बस हाच किंवा हीच आता सगळं परफेक्ट होईल. नेमकं इथेच चूक होते. फक्त प्रेम पुरेसं नसतं, नातं टिकतं एफर्ट्स, कम्युनिकेशन, रिस्पेक्ट, कन्सिस्टन्सी आणि कम्पॅटेबिलिटीवर. जो माणूस तुमच्यावर प्रेम करतो पण तुम्हाला समजून घेत नाही, आदर करत नाही, बदल घडवायला तयार नाही, तर फक्त तो मला आवडतो एवढ्यासाठी आयुष्य त्याच्याभोवती गुंडाळणं म्हणजे स्वतःवरच अन्याय आहे. आपण करतो काय, पहिल्यांदा प्रेम ॲक्सेप्ट करतो, नंतर त्याच्या कमतरतांना ॲक्सेप्ट करायला लागतो, शेवटी स्वतःला ॲडजस्ट करून थकतो आणि एक दिवस नातं संपतं तेव्हा म्हणतो इतका वेळ वाया गेला वगैरे वगैरे. प्रत्यक्षात वेळ वाया गेला नाही, निर्णय घेताना डोळे बंद होते तुमचे, तिथे चूक झाली. प्रेम होणं चुकीचं नाही, पण प्रेम झालं म्हणून तो माणूसच तुमचं भविष्य आहे ही विचारसरणी धोकादायक आहे. खरी मॅच्युरिटी मला काय वाटते माहिती आहे का, प्रेम झाल्यावर स्वतःला विचारणं, तो माझ्याशी व्यवस्थित बोलतो का, तो एफर्ट घेतो का, त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत मला शांत आणि सुरक्षित वाटतं का, मी तिथे राहायचं जिथे मला स्वीकारलं जातं की तिथे जिथे कधीतरी मला समजून घेतलं जाईल अशी फक्त आशा आहे. हे मुलं आणि मुली दोघांसाठी आहे बरं का. प्रेम होणं ही सुरुवात आहे, पुरावा नाही. प्रेम निवडणं ठीक आहे, पण योग्य माणूस निवडणं अधिक महत्त्वाचं. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.